म्हणाले की तुम्ही उल्हासनगर मधून सुरुवात केली त्यामुळे मग आम्ही इथे केलं तर का नाही चालत? झाला तो विषय संपलेला आहे. आता त्याच्या विषयावर पडदा पडलेला आहे. आता इथून पुढे प्रत्येक पक्षाने पत्ते पाळणं ठरवलेलं आहे. एक आणखी एक मुद्दा यामध्ये होता की जे सिटिंग आमदार आहेत तुमचे, तर जे तुमच्या विरोधामध्ये बोलतात त्या नेत्यांना भाजपने प्रवेश दिलाय. म्हणजे असं शिरसाटांच्या विरोधामध्ये आहेत, राजू शिंदे आले, वामन म्हात्रेंचा मुलगा सून या ठिकाणी आले, तिथे सत्तारांच्या विरोधामध्ये बनकर त्यांना भाजपनं घेतलेलं आहे. मग ही अशी अस्वस्थता नाही का, किंवा मग या सगळ्यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, हे सगळे विषय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बस. मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा सर्वे की ते 100 जागा जिंकणार आहेत. भाजप 100 जागा जिंकणार असेल तर निदान त्यांना 150 जागा तर लढवाव्या लागतील. मग कसं? अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे जागा वाटपांचा अजून काही चर्चा नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि मला वाटत नाही तिथे सीट शेअरिंगमध्ये काही अडचण येईल. पण महायुती म्हणून लढायची तुमची तयारी आहे, ठाण्यामध्ये सुद्धा आहे, पण भाजपची आहे का? बघा, आता शेवटी निर्णय घेणारे खालचे कार्यकर्ते नसतात. मुख्यमंत्री देखील पॉझिटिव्ह आहेत महायुतीसाठी. पण मग भाजपच्या 100च्या सर्वेचं काय? आता तो सर्वे, आता तो ठीक आहे, प्रत्येक पक्षाचा सर्वे असतो, पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला जागा वाटप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर चर्चा होईल. चर्चेमधूनच सगळं पुढे निर्णय होतील. मध्यंतरी आम्ही असं चालवलं होतं की हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा. तर असं काही होतं? आता आम्ही काल एकत्र होतो, परवा एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रचार करतोय. हे सगळं जे आहे ना, हे शेवटी आमची महायुती जी झालेली आहे ही अजेंडाच आमचा डेव्हलपमेंटचा, विकासाचा आहे. या महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्याचा आहे आणि आमचं डबल इंजिन सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी खास करून या महाराष्ट्राला भरभरून योगदान देत आहेत, मदत करत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. बस. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्याच ताब्यामध्ये होती, बरेचसे माजी नगरसेवक तुमच्याकडे आहेत. यावेळेला काय वाटतं तुम्हाला? मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल, महायुतीचा महापौर होईल. कारण जवळपास आता एक्झिस्टिंग जे सिटिंग नगरसेवक 70 जे 2017 ते 22 मधले माझ्याकडे शिवसेना पक्षात आले आणि 2012 पासून काही लोक होते, असे जवळपास 125 लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले गेल्या 10 म्हणजे दशकामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये असलेले शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळे भाजपची आणि शिवसेना आणि भाजप अजितदादाही आहे महायुती म्हणून पूर्णपणे महायुतीचा महापौर होईल, याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. मी एवढंच सांगतो की यापूर्वी 15-20 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मुंबईचा विकास व्हायला पाहिजे होता, दुर्दैवाने तो झाला नाही आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतले सर्व रस्ते जे डांबरी न ठेवता सगळ्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि खड्डेमुक्त मुंबई झाली पाहिजे, यासाठी पहिलं पाऊल आम्ही टाकलं आणि त्यांचे 2 टप्पे सुरू आहेत आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला काम झालेलं दिसेल. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नव्हते, STP, गेले इतके वर्ष ते 7 STPची कामं आम्ही सुरू केली. या ठिकाणी मुंबईमध्ये मेट्रोची कामं थांबली होती, कारशेडची कामं थांबली होती, त्याला आम्ही गती दिली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मुंबईमध्ये, आरोग्य सुविधामध्ये आम्ही इन्फ्राची कामं मोठ्या प्रमाणावर आहेत, मेट्रोची कामं सगळीकडे सुरू आहेत. हे नेटवर्क जे आहे ते वाढतं आहे आणि रस्त्यांची कामं होतील, सुशोभीकरणाची कामं होतील.
STPची कामं होतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि आता कोस्टल झाला आहे, अटल सेतू झाला आहे, बँड्रा वर्सोवा आता तो हे होतोय, वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल, ईस्टर्नला आपण इथून फ्रीवेमधून डायरेक्ट फाउंटनपर्यंत एलिव्हेटेड रोड घेऊन जातोय. त्याचबरोबर ठाणे मुंबई जे गोरेगाव लिंक रोड आहे तो टनेल करतोय, ठाणे बोरिवली टनेल करतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे सगळी जी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा वेळही वाचेल. आणि म्हणून मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो 3 आपण पाहिलं तर लाखो प्रवासी त्याचा प्रवास करतायत मेट्रोमधून. आणि त्यामुळे जे काही काम होतंय ते या आमच्या महायुतीच्या काळामध्ये गेले अनेक वर्ष झालं नाही, ते आम्ही केलं आणि करतोय. त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे की काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही SRA जे क्लस्टर केलं, म्हाडा आणि SRAचं जे रखडलेले प्रकल्प आहेत, जसं रमाबाई आंबेडकर 17,000 झोपड्यांचा प्रकल्प तो आम्ही JV मार्गी लावतो. SRA आणि MMRD आम्ही ज्या गव्हर्नमेंट प्राधिकरणं आहेत, MMRD आहे, सिडको आहे, MIDC आहे, MSRDC, BMC या सगळ्यांना घेऊन JV हे रखडलेले प्रकल्पही करतो. त्यामुळे जे स्वप्न बाळासाहेबांचं होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, इकडे वसई विरार नालासोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत, त्यांना पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार आहोत. आणि यासाठी या प्रकल्पांना देखील क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही चालना देतोय. क्लस्टर म्हणजे काय? 3-4 स्लम एकत्र करून, मोठा एरिया एकत्र करून त्यामध्ये 20, 25, 50 एकर चे क्लस्टर आहेत. म्हणजे तिथे आपल्याला अम्युनिटी देता येतील, तिथे उद्यानं गार्डन होईल, मुलांना खेळायला मैदान होईल, आरोग्य सुविधा होईल, शाळा होतील, असं आमचं एक क्लस्टर आहे. आणि त्यामुळे लोकांना जी इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेले जे काही प्रकल्प आहेत त्याला चालना देण्याचं काम, घराचं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि म्हणून या माध्यमातून घरं देण्याचं काम गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे देखील लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, जसं BDD चाळीचा, असे अनेक प्रश्न आम्ही सोडवतोय. त्यामुळे नक्की मुंबईकर काम करणाऱ्याच्याच मागे उभा राहील. यामध्ये आणखी एक